सर्वलोक नवलक भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नवापूर शहरात ठिकठिकाणी तारखेनुसार शिवजयंती उत्सव संपन्न। नवापूर शहरात ठिकठिकाणी 19 फेब्रुवारी रोजी तारखेनुसार शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली। सकाळी 10 वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीतर्फे सरदार चौक येथे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यावेळी या कार्यक्रमासाठी शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तथा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। यावेळी त्या ठिकाणी आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष भरत गावित, श्यामकांत अहिरराव, कमलेश पाटील, सुनील पवार आदींनी मनोगत व्यक्त केले। तसेच सायंकाळी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ शिवप्रेमी व भीमप्रेमी छत्रपती शिवरायांच्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या युवकांनी शिवजयंती उत्साहात साजरी केली। सदर कार्यक्रमाचे आयोजन गोरख नगराडे, सनी सावरे, किसान सिरसाट, कुणाल नरभवर, राहुल नगराडे, सुमित पवार, दिनेश भोई, शंकर अहिरे, आकू अहिरे, विकी अहिरे, आकाश चव्हाण, विशाल कोडी, सोनू पारदी, भावेश भदाणे, महेंद्र शेंगदाणे, हर्षल साळवे, पार्थ मयूर आदींनी केले होते। फार मोठा राजा होता, फार त्यांचं कर्तृत्व महान होतं। शिवरायांनी ज्या आपल्या आया बहिणी आहेत, हिंदू असतील, मुस्लिम असतील किंवा त्या स्वराज्यामध्ये ज्याही असतील, त्यांचं त्यांनी संगोपन केलं, त्यांना आदरातिथ्य दिलं। त्यांच्याबद्दल त्यांच्या ज्या मनातल्या ज्या भावना होत्या किंवा त्यांची बघण्याचा दृष्टिकोन होता की ही समोरची माझी माता आहे, ही माझी समोर बसलेली ही भगिनी आहे, हा विचार त्यांनी ठेवला। तोच विचार जर प्रत्येक मावळ्याने या देशामध्ये जर ठेवला तर हे कुठले अनुचित प्रकार घडणार नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं। जर खरोखर कार्यक्रम आयोजित केला आणि त्या ठिकाणी या नवापूर शहरातील सर्व मान्यवरांना उपस्थित केलं, सगळ्यांना एकत्र केलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो, त्यांचे आभार सुद्धा मानतो। या कार्यक्रमाच्या निमित्ताने या मंचावर बरेचसे वक्ते या ठिकाणी बोललेत, माझे बंधू बोललेत। आपल्याला कुठल्या वादविवादात जायचं नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रयतेचा राजा, तुमचा आमचा मनातला राजा, त्याची पुण्यतिथी आपल्याला साजरी करायची आहे। आणि ज्या राजाने 500 वर्षापूर्वी हे सगळं घडवलेलं आहे ते तुम्हाला आम्हाला सगळ्यांना टिकवायचं आहे। त्यांचे विचार, त्यांचे आचरण हे जेव्हा आपण करू तेव्हाच खरं शिवरायांचे आपण मावळे समजूया असं मला वाटतं। शाह सुनो शिवसैस्या मुद्रा भद्राय राजते, प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढणारे शहाजीचा पुत्र शिवाजीचे राज्य हे रयतेच्या कल्याणासाठीच आहे असं स्वतःच्या मुलाला राजमुद्रा घडवून देणारे आणि स्वराज्याचे स्वप्न दाखवणारे स्वराज्याचे आद्य संकल्पक शहाजीराजे भोसले। तुम्ही नसता तर नसते राहिले मंदिरावरचे कळस, तुम्ही नसता तर नसती दिसली अंगणातली तुळस, तुम्ही नसता तर नसता घडला शिवशंभू आणि छावा, तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा, तुम्ही नसता तर नसते लढले जिद्दीने मावळे, आणि तुम्ही नसता तर नसते पाहिले स्वराज्याची सोहळे। राजमाता, राष्ट्रमाता, धर्ममाता मासाहेब जिजाऊ मरण की शरण जदी प्रश्न ठाके, स्वधर्मास्तवे जो सहजदेह त्यागे, उरी बाळ गावा संभाजी ठेला, मराठा म्हणावे अशा वागराला। छत्रपती संभाजी महाराज आपल्याला शिक्षणाची वाट लावून शिक्षित करणारे या महाराष्ट्राचे खरे समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले तथा सावित्रीबाई फुले। आणि गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल, तुम्हाला आम्हाला गुलामीची जाणीव करून बंड करायला लावणारे या अखंड भारताचे संविधान करते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। सर्वप्रथम या महापुरुषांना वंदन करतो। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती हा दुग्धशर्करा योग असावा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण शिवजयंतीच्या दिनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन केलेले आहे। दोघांचीही एकच विशेषता, दोघांनीही गुलामगिरीतून मुक्त केलं। दोघांची एकच विशेषता, दोघांनीही विचार पेरले आणि ते विचार आजपर्यंत आमच्या हृदयात जागृत आहे। आणि म्हणून अनेक वर्ष झाली तरी यांची जयंती साजरी होत आहे। जगामध्ये दोनच लोक असे मिळाले की एक सर्वात मोठा योद्धा होता आणि एक सर्वात मोठा ज्ञानी होता।
सर्वात मोठा योद्धा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्वात मोठे ज्ञानी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. द सिम्बॉल ऑफ नॉलेज असं कोलंबिया विद्यापीठ त्यांना म्हणतं. खंत एकच वाटते की आमचं मस्तक शांत राहतं, कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विसरतो की काय, किंवा यांचे विचार आपण विसरतो की काय असं मला वाटायला लागलंय. जर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाणून घ्यायचं असेल तर सगळ्यांनी रायगडाच्या मार्गावर जायचं. रायगडाच्या मार्गावर जात असताना महाड नावाचं गाव लागतं आणि त्या गावावर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत पाणी उचलून पाण्यालाही आग लावण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं आणि ते विचार त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळालेले होते. कारण अन्याय अत्याचार यांच्या विरोधात लढायचं असेल तर तुम्हाला युद्ध करणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही युद्ध केलं तर युद्ध दोन प्रकारचे असतात. पूर्वी तलवार आणि ढालीचं युद्ध केलं जायचं, पण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आधुनिक युगामध्ये आम्हाला ढाल आणि तलवार दिली. आमची तलवार म्हणजे लेखणी आणि आमची ढाल म्हणजे कायदे. आणि कायद्यावरच बोट ठेवायचा झाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्र लिहिताना जय शिवराय म्हणतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच म्हणतात. त्या संसदेच्या सभागृहामध्ये जेव्हा संविधान अर्पण केलं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं आणि म्हणून मी उत्तम प्रकारे संविधान लिहू शकलो. पण ज्या पद्धतीने तलवार ही शिवाजी महाराजांच्या हातात होती तर स्वराज्य निर्माण झालं. त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की या संविधानाचा सदुपयोग करणारेच भारताचं भवितव्य घडवू शकतात. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे आराध्य असले पाहिजे. हे आम्ही त्यांचं अनुयायित्व स्वीकारलं पाहिजे. भक्त होणे म्हणजे काय? भक्त हा त्याच्या देवासारखा असला पाहिजे. अनुयायी म्हणजे होणे म्हणजे काय, किंवा शिष्य होणे म्हणजे काय, तो सुद्धा त्याच्या गुरुसारखा असला पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अनुसरण करू तरच आम्ही त्यांचे अनुयायी म्हणण्यास पात्र होणार आहोत. एखादा विचार तुमच्या हृदयात जेव्हा एखादा विचार तुम्हाला झोप लागू देत नसेल, जेव्हा अन्यायाच्या बेड्या तोडण्यासाठी तुम्ही लेखणीचा आणि कायद्याचा वापर करत असाल तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळतील. महाडच्या 14 तळ्यापासून तर थेट रायगडापर्यंत जर तुम्ही प्रवास केला तर तुमच्या लक्षात येईल की या दोन लोकांनी जो इतिहास घडवलेला. मला बरेच लोक म्हणतात की तुमच्याकडे काय तर ढाल पण आहे आणि तलवार पण आहे. तलवार आहे ती नजरबाज नावाने, कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित झालो होतो आणि म्हणून बहिर्जी नाईक यांना समर्पित म्हणून मी माझ्या वर्तमानपत्राला नजरबाज हे नाव दिलेलं आहे. कारण बहिर्जी नाईक असे व्यक्ती होते की थेट औरंगजेबाच्या दरबारात खुद्द औरंगजेबाच्या मुखातून बातमी काढायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढ्या पण लढाया लढल्या, जेवढ्या पण लढायांमध्ये ते यशस्वी झाले त्यावेळेस बहिर्जी नाईक यांचा सिंहाचा वाटा होता. मग बरेच लोक म्हणतात आम्ही वाटून घेतो. छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, तुमचे सावतामाळी असतील, महात्मा फुले असतील हे माळ्यांचे. प्रत्येक संताला, प्रत्येक मावळ्याला, प्रत्येक अनुयायाला वाटून घेण्याचं आपण काम करत असतो. पण जसं संत रविदास म्हणतात की मन चंगा तो कठोती में गंगा. तुमच्या मनाला जेव्हा तुम्ही शुद्ध कराल तेव्हा तुम्हाला कुठलाही जातीभेद दिसणार नाही, कुठलाही धर्मभेद दिसणार नाही, कुठलाही वंशभेद दिसणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या कर्तृत्वावर राजे झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःच्या कर्तृत्वावर या घटनेचे शिल्पकार झाले आणि सिम्बॉल ऑफ नॉलेज त्यांना जगाने पदवी दिलेली आहे. जगाने त्यांना तर भारतरत्न ते मरणोत्तरानं भारत सरकारने दिलं. परंतु जगामध्ये ज्यांची कीर्ती आहे, ज्यांच्या कीर्तीवर आपला देश ओळखला जातो असे दोनच लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलेले, याचा आपल्याला भान असायला हवं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य कुठल्याही माणसाने तेच वाक्य जर कोरून ठेवलं तर मी सांगतो त्याचं मस्तक कुठेही नतमस्तक होणार नाही. ते वाक्य म्हणजे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा मी LLB ला ऍडमिशन घेतलं तेव्हा खऱ्या अर्थाने मला कळलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय आहेत. जेव्हा तुम्ही कायद्याचा अभ्यास करता तेव्हा डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचा एक छोटासा भाग फक्त तुम्हाला अभ्यासायला मिळतो. त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज फक्त स्वराज्य निर्माण केलं का? फक्त ढाल तलवार वाघनखे वापरलीत का? नाही. नांगराला सर्वात अगोदर सोन्याचा फाळ बसवला आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सुवर्णकाळ आणला ते छत्रपती शिवाजी महाराज. स्वतःचा आर्मर उभारलं. पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच यांचं आर्मर होतं, यांच्या तोडीला तोड देत आर्मर उभारलं आणि त्या ठिकाणी त्यांनी
समुद्रात सुद्धा किल्ले बांधले, डोंगरावर किल्ले बांधले, जमिनीवर किल्ले बांधले, अत्यंत उत्कृष्ट असे किल्ले की एक शत्रू जर एक वर्ष जरी किल्ला लढवेल तर त्या शत्रूचं एवढं आयुष्य नसेल की तो 200-300 वर्ष किल्ले लढवू शकेल. ही प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन सगळ्या महापुरुषांनी आपलं कार्य सुरू केलेलं आहे. अलौकिक व्यक्तिमत्व या महाराष्ट्रात जन्मले याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. पण आम्ही नेमकं जातीभेदाच्या दरीमध्ये अडकतो आणि मग माझी जात कशी श्रेष्ठ. कुठलीही जात त्या माणसाची तेव्हाच पूजा करते जेव्हा त्या जातीतला एखादा माणूस संत पदाला पोहोचतो, एखादा माणूस ज्ञानी पदाला पोहोचतो, एखादा माणूस सम्राट बनतो तेव्हा. तोपर्यंत तुम्हाला विरोध होणारच आहे. आणि जर तुम्हाला विरोध झालाच नाही तर तुम्ही जिवंत नाहीत असं समजायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध नाही झाला काय? स्वतःच्या समाजापासून तर इतर समाजापर्यंत डॉक्टर बाबासाहेबांना विरोध झाला, पण त्या विरोधाला दगडासारखं पायाखाली ठेचून त्याच्यावर उभे राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जी कीर्ती मिळवली, तुमच्या माझ्यासारखे अनेक पिढ्या जातील, अनेक पिढ्या येतील, पण त्यांचे विचार संपवण्याची ताकद कुणामध्ये नव्हती, कुणामध्ये नाही आणि कुणामध्ये भविष्यात असणारही नाही याची मी ग्वाही देतो. आणि म्हणून जाता जाता एकच सांगेल, या दोन लोकांनी एकच कार्य केलं की बन सहारा बेसहारों के लिए, बन किनारा बेकिनारों के लिए, जो जिए अपने लिए तो क्या जिए, अरे जी सके तो जी हजारों के लिए. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जय असो. अरे जोर से बोलो, जय भीम बोलो. योगेश खेरनार, नजरबाज न्यूज.